सगळ्याला शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बनगर. ज्याने पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा कुठं आहे, पिरूच्या बागेमध्ये आलेले आहे. तर आमचा आज गहू करायचा आहे, कारण का रात्री पाऊस झालेला आहे. बघा अंधार दिसायला लागलाय. तर रात्री थोडा पाऊस आला, वारं सुटलं, तरी बघा आमचा गहू पडलेला नाहीये. इकडून काढलाय का पाईप? तर पाईप काढायचा आहे. बघा मध्ये पाईप आहे, आपल्या बोरी आहेत ह्या गव्हामध्ये, आणि त्यामुळं पांढरा पाईप आहे ह्याचा, तो काढायचा आहे. आणि बघा बघू शकता गहू असा पूर्णपणे वाळलेला आहे. बघा आता करून घ्यायचा आहे. मशीन यायला लागलेली आहे, तुम्हाला नक्कीच दाखवते मशीन. आणि गहू कसा होतोय कसा नाही भिजल्यामुळं आता रात्री काय माहीत गहू कसा असा पूर्ण लुंबीतून ही होतोय, निघतोय का नाही, का तसाच राहतोय काय, आज बघावं लागेल. तरी बघू कसा मशीननं गहू होतोय कसा नाही, तुम्हाला नक्कीच दाखवते बरं का. आणि व्हिडिओज कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा. गव्हाची मशीन आणि बुरीची रोपं आहेत, त्यामधून आपण गहू करणार आहे मशीनने, न कापता. तर मशीन आय भैया तो का काढतोय पाईप. भैयानं पाईप उचललेला आहे, मला म्हणतोय मम्मी ये लवकर. तर मी त्याला पाईप धरू लागते. आणि आहो गेलेत आमच्या मशीनकडं, ती मशीन इकडे घेऊन यायला. तर आज पण पाऊस आला म्हणजे काय करायचं, कारण 4 तारखेपर्यंत पाऊस सांगते बघा. आणि आज पण पाऊस आल्यानंतर ह्या पूर्णपणे वाळलेल्या गव्हाचं वाटोळं होऊन जाईल. तर आली की एकदम बाबा. तरी काही पैप असा काढायचा बघा, मी सोडवलेला आहे. ही जॉयनरी आहेत ना बुरीला जोडलेल्या नळ्या, तर त्या काढून घेतलेल्या नाही आपण. अशी सिस्टीम केलेली, ही तुम्हाला मागं दिसते का माझ्या, अशी सिस्टीम केली आपण जोडलेला पाईप काढायला. टोपण ती फिरवायच्या आटे असतात ना, ती तुम्हाला दाखवते 2च मिनटं. आपण अशी सिस्टीम केलेली हो काय बघू शकता, जुगाड. कारण पाईप नेहमी कधी पण काढता यावं हे, कारण इकडच्या साईडला बी तोंड आहे, आट्या फिरवल्या का पाईप बसतोय. तर अडचण येऊ नये काही पण करा. खालच्या पण तुकड्यात तसंच. थांब मला पुढं धरू, थांबा. तरी बघा असं पाईप वरचं काढ की भाड्या. हां थांब, मागं धर, थांब केलं का. ऐकू डोळ्यात माती पोरगं आगाव आहे बघा, कसं मला पुढं हे करतंय पाईप. सरळ असाच येऊ दे की, ठेव येतो कुठं आहे, ठेव खा रे, माग रोपात पाईप रोपात कसा बिन वाकडा तिकडा पाईप काढून ठेवलाय. बघू कुत्र्याने तोडला काय तर. बघा पिरूची रोपे बघू शकता आमची. होय आण. पिरू खराब झालेला आहे, कशानं तुटून पडलेला आहे बरं का. हा खराब झालेला आहे, तर पिकून द्यायचा आहे. खराब झालेला आहे, राहू दे. तू मोठा आहे का, तोड बरं बघू. बघा पिरूचं झाडांचं केवढं भयान पिरू तोडलेलं आहे बघा आमच्या. तर बघू शकताय, त्या दिवशी बी 2 तोडलेलं होतं, पण हे अजून भरपूर मोठं व्हायचं आहेत बरं का. हे बघा हे काय केवढं झालं, तोडलं आहे त्यानं आपला. खराब पिकला नाही आहे अजून, हा पेरू पिकला नाही आहे. तर त्या दिवशी तोडलेला एक राहिलेला चिरून खाल्ला का, तर नाही खाल्ला. नाही चांगला बघ जाताना चिरून खा. तर असा आहे बघा आमचा पेरू. तर पिकला नाही अजून, मोठा व्हायचा. त्या दिवशी पण तुम्हाला दाखवलं. हां गप्प. तर भयानंद मी पाईप काढलेला आहे का, तुम्ही बघू शकता मागं. तुम्हाला दाखवलेले सिस्टीम कसं जुगाड आहे ते सोडवायचं आणि काढायचं. तर हां गप उगं खेळतंय तर घरापाशी मातीत आणि काय पण बोलतंय. तर आम्ही निघालेलो आहे घरी. तर मशीन आल्यानंतर तुम्हाला दाखवते गहू कसा करते. व्हिडिओ स्किप न करता आलेली आहे मशीन रस्त्याला, तर दाखवते तुम्हाला. तर बघा गहू वाळायला आता बोरीची झाड आहेत, मधनं कसं होतंय कसं नाही कोणास ठाव. आणि हे बघा ते आहेत भैया लोक. मशीन आलेली आहे बघा, दिसली का. बोरीची रोपं दाखवते, त्यांना काय मराठीत कळलं नाही, तर बघून घ्या म्हटलं. आधी चालू केलेला आहे गहू करायला. अरे रे रे बाबा, बघा हे चालू केलेलं आहे.
खरं नाही बाबा. आता बोरीची जर रोप जर मोडली तर काय खरंच नाही. लय अवघड झालं आता. अरे 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 वळवा येत नाही, करा येत माहीत नाही. आता रोप किती मोडते आणि किती नाही. चालू तर केलंय बघा गहू. नको होता गहू करायला, ती करून बसलोय बघा रोपात. बघा आता कसं कसं होते. रोप मोडले का जीव किळकिळ करतोय. कारण गहू पण मिशनीन करायला पाहिजे, कापायला नको आणि रोप पण मोडायला नको. सगळं साधतंय का कुठं. मग बघा बघा यांनी बघतात आमचं रोप मोडली का. हाय ती कडक करायची रोप 100% मोडणार. बाप्पावर नाही गेलं काय नाही बाबा. नाही कागद फाटला, वाप फुटलं. कापाय पाहिजे होता गहू. आपल्या बारच्या मशांना निघाली गहू बरं झाला. लय वाला गहू आहे. कोणी कालो तर बघा गहू झालेले आहेत सगळ्या ते कामून. आणि हेच आलेलं आहे बघा, बघू शकताय तुम्ही. असलं आलेलं आहे बघा मशीन मध्ये. काय खरं नाही. गहू तर वल्ला 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 गार आहे नुसता. आणि तुम्हाला दाखवतो रोप बघा आता कसा तुतडा झालाय रोपांचा आपल्या. पळण किंवा तर झाले, नळ्या तुटले त्या, रोपही झाले ती तूट मूट झालेले. झाले आता बघा, नंतर बघायला लागणार आहे आपल्याला. तर चला एवढा गहू झाला बघा. किती पुती झाला असेल काय माहीत नाही. आता ही गहू हितनं उचलायचा आणि घरी न्यायचा. हे बघा एवढा किती पुती असेल अंदाजे सांगा कोणीतरी. किती पुती भरला असेल आपला गहू. तर हितनं न्यायचं आहे घरी गहू. घरी म्हणजे आपल्या तिथंपर्यंत न्यायचं आहे बघा हितनं. आता कधी न्यायचं आणि कधी नाही काय कळ ना. तर चला. तर बघितलं का गहू केलेला आहे. तर आहे तिथं. आता इथून गहू न्यायचं आहे घरी. तर डोक्यावर न्यायचं आहे. आता बुरीत कशावर न्यायचं इथनं गाडा नाही काय नाही. ठीक आहे भरून न्यायचा, दुसऱ्या पालावर टाकायचा, तिथं वाळवायचा आणि मग टाकायचा. तर नक्कीच सांगा कसा आहे आपला व्हिडिओ, कसा नाही गहू कसा झाला किती नाही नक्कीच सांगते. तर बाय बाय सगळ्याला. तिथं केलेलं आहे घरी नेऊन टाकते बघा. ह्या पाटीत माझ्या आईनं वडिलांनी ही पाटी आणली ना ह्यासाठीच आणली. लिकीला असा उपयोग होईल म्हणून पाटीतनं आहे का नाही. झालं की नाही या पाटीचा उपयोग सांगा बरं बघ मैत्रिणीनं. आता एवढी पाटी घ्यायची, डोक्यावर नेऊन घरी टाकायची बघा. आता चुंबळ करते. ठिक्यानं बी नेत होती बघा बघा. ठिकी भरती पुरगी माझी आणि दिदी मला उचलू लागते या. आणि आता ही नेऊन टाकायची बघा घरी. डोक्यावर टाकायची वेळ आली. गहू केला तुम्ही बघितलंच मशनीनं. तर मला आता दिदी उचलू लागते बघा बघा. ह्या पाटीचा उपयोग अशा प्रकारे होतो. एवढी घमेलं घेऊन डोक्यावर जायचं आमच्या घरापर्यंत. तर बघा कसं आहे मग गहू किती चपाती खाणं अंगी लागते ती बघा. आता चपाती खाऊन मोठं होतंय का आपण बघू. बघा घेतली डोक्यावर पाटी, जाती घरी वतून येते. अजून ही एवढा राहिलेला घेऊन जाते. तर बघा ह्या पाटीत लय वजा हा मैत्रिणीनो. लय म्हणजे लय वजा हा. येते बघा माघारी. काय बघा गहू आता पसरते बघा. असा पसरायला लागतोय. गरज लावला या. अरे रे ते असा पसरला म्हणजे वाळतोय हो जरा. ठीक आहे बघा. असा गहू डोक्यावर आणलाय बरं का मैत्रिणीनं. भावांनो बहिणींनो ते असा डोक्यावर आणलाय आणि आता हे पसरायचा असा.
पालाला दातू लागल अशा हिशोबात कचरा आहे बघा यात कसं वाटतंय गहू घरचा गहू याला म्हणतीत करा कसं आहे बघा गव्हात किती ते तसलं बिया आले त्या काय करायचं दही वाळू घालायचा वाळवायचा आणि मग पोत्यात भरायचं तर बघा ही वाळवून सगळा पोत्यात भरायचा किती होतं किती नाही तुम्हाला नक्कीच परत वाळल्यानंतर सांगते तोपर्यंत बाय बाय डोक्यावर आणलेला गहू कसा वाटतं कसा नाही व्हिडिओ सांगा शेतकरी ताईंनो मित्रांनो माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीनो तर बाय सगळ्याला उद्या भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय